सेविका आणि मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता कमी का येतो याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा सेविका ताईंनो, आपण जेव्हा पोषण ट्रॅकरवरती काम करतो, काही वेळेस काय होते, आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसते आणि आपण पोषण ट्रॅकरमध्ये सर्व काही काम करून घेतो. म्हणजे पोषण ट्रॅकरवरती ऑफलाईनमध्ये सुद्धा आपल्याला ते ठिकाणी काम होताना दिसेल, कारण नेटवर्क कमी असतो तेव्हा आपण पोषण ट्रॅकरमध्ये काम करत असताना आपल्याला काम होत आहे असं वाटतं. किंवा काही कामं पोषण ट्रॅकरमध्ये आपण ऑफलाईन मोडमध्ये मोबाईल केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काम होते. आता प्रोत्साहन भत्ता का कमी येतो? आपण 100% काम करत आहोत. आपल्याला सर्व माहिती आहे की आपण जर हे काम किती टक्के केलं तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता किती येणार आहे हे सर्व माहीत आहे. आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे अगदी मनापासून पोषण ट्रॅकरवरती काम करत आहे. 100% काम करून सुद्धा त्यांना 700, 600, 800 असं त्यांना प्रोत्साहन भत्ता येत आहे. सेविकांना 1300, 1200 असं, म्हणजे जसं ठरवण्यात आलंय. सेविकेला 1000 आणि मदतनीसला 1000 आणि सेविकेला 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता आहे. आता भरपूर ताईंचं कमेंट आलं होतं की सर, आम्ही 100% पोषण ट्रॅकरवरती काम करत आहोत आणि आम्हाला मदतनीसला 600, 800 आणि सेविकेला 1300, 1400 असं त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळत आहे असं कमेंट करत होते. तर आपण जेव्हा पोषण ट्रॅकरवरती ऑफलाईन मोडमध्ये काम करत असेल किंवा आपण नेटवर्कमध्ये नसेल आणि पोषण ट्रॅकर ऑलरेडी आपण ओपन केला असेल, त्या ठिकाणी आपण जेव्हा काम करतो पोषण ट्रॅकरमध्ये काम होताना आपल्याला दिसतं. तर बघा ताई, याच्यावर एक सोल्युशन आहे. त्या ठिकाणी पोषण ट्रॅकरवरती जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं तेव्हा पर्सेंटेज कमी येतं. तुमचं 100% आपल्याला वाटतं, पण त्या ठिकाणी कमी पर्सेंटेजमध्ये काम दाखवलं जातं. तर आपल्याला काय करायचं, आपण जेव्हा काम करतो ऑफलाईन मोडमध्ये किंवा नेटवर्क तिथे गेलेलं असेल, आपण पोषण ट्रॅकर ओपन ऑलरेडी केला आहे आणि नेटवर्क गेलं असेल तरी काम होत असेल पोषण ट्रॅकरवरती, जेव्हा फुल नेटवर्क आपल्या मोबाईलमध्ये आलं तेव्हा आपल्याला काय करायचं, पोषण ट्रॅकरला रिफ्रेश करून द्यायचं आहे. रिफ्रेश केल्याने काय होतं, जो आपला पेंडिंगमध्ये डाटा असेल, आपण जे काम केलं आहे कमी नेटवर्कमध्ये आणि त्या ठिकाणी पेंडिंग नाव येणार नाही, पण ते काम केलेलं दाखवेल. पण फुल नेटवर्क आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व काही जो डाटा आहे आपण काम करतो तो डाटा त्या ठिकाणी रिअपडेट होईल आणि त्या ठिकाणी पूर्ण आपण जे 100% काम केलं ते त्या ठिकाणी पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जाणार आहे. आणि जेव्हा पोषण ट्रॅकरवरती कॅल्क्युलेशन केलं जाणार तेव्हा तुम्हाला 100% काम केलेलं आहे असं तुम्हाला समजेल. जर असं केलं आणि आपण 100% काम करून सुद्धा सेविका आणि मदतनीस ताईंना पूर्ण प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं, याच्यावर आपण सुपरवायझरला ही सर्व माहिती द्यायची की आम्ही असं असं काम करतो, 100% काम करतो तरी सुद्धा मला प्रोत्साहन भत्ता कमी का येतो, त्यांना हा प्रश्न मांडायचा. त्यांनी जर काही तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तर आपण आपल्या महिला बाल विकास विभाग कार्यालयामध्ये एक अर्ज करायचा. अर्ज कसे करायचं तो व्हिडिओ सुद्धा मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड करून ठेवला आहे. त्या ऍप्लिकेशननुसार अर्जानुसार तुम्ही त्या ठिकाणी महिला बाल विकास विभागामध्ये सर्व काही उल्लेख करायचा, आम्हाला प्रोत्साहन भत्ता या पद्धतीने मिळतो, तर हे सर्व तुम्ही उल्लेख करून त्या ठिकाणी कार्यालयामध्ये सबमिट करून द्यायचे. जर तुम्हाला त्या ठिकाणी आणखी समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर आपण डायरेक्ट डिस्ट्रिक्ट लेवलला तक्रार करायची आहे. म्हणजे बघा सेविका ताईंनो, आपण एवढं मेहनत करू आणि अगदी कमी मानधनमध्ये आपण काम करून सुद्धा जर आपल्याला आपण 100% त्या ठिकाणी काम करत आहोत आणि कमी मानधनमध्ये काम करत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं ताईंनो,